रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील 160 क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या श्लोकामध्ये रामदास स्वामी असे म्हणतात, नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मनाशी कऊ पुढिलांसी, अहम भाव जो राहिला तुझ पाशी. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकाच्या शेवटच्या चरणामध्ये रामदास स्वामींनी असे म्हटलंय, अहम भाव जो राहिला तुझ पाशी. अहम भाव म्हणजे अर्थातच अहंकार. जर मनुष्याच्या मनामध्ये अहंकार असेल, मी असं करतो, मी तसं करतो, माझ्यामुळेच हे झालेलं आहे, हा जो अहमभाव आहे, फक्त स्वतःचंच गुणगान करणं, हा अहमभाव जर मनुष्याजवळ असला तर मनुष्य समाजामध्ये त्याला दोष दिले जातात. त्याच्याकडे एक अहंकारी मनुष्य म्हणून लोक पाहू लागतात. म्हणून ते पहिल्या चरणात म्हणतात, नको रे मना वाद हा खेदकारी. जर मनुष्यामध्ये अहंभाव असेल तर तो वाद करेल. मी आणि तू असं जर निर्माण झालं तर तिथे वाद हा निर्माण होतो. आणि हा जो वाद असतो हा खेदकारी असतो, त्रासदायक असतो. म्हणून मी आणि तूपणाची जी भावना आहे ती मनुष्याने स्वतःच्या मनातून नष्ट करायला हवी. माझं माझं करतच मनुष्याने राहू नये, तर इतरांच्या मनामध्ये काय आहे त्याप्रमाणे जर तो वागला तर कदाचित हा वादविवाद नाहीसा होण्यास मदत होईल. किंवा वादविवाद केल्यामुळे जो काही दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो तो दुरावा नष्ट होईल. म्हणून वाद हा खेदकारी आहे, त्रासदायक आहे. जर तुझ्या मनात अहंभाव असला, अहंकार असला तर तू वाद घालशील, आणि अहंभाव नसला तर तू कुठेतरी समोरच्याचं म्हणणं ऐकून घेण्यास शिकशील. पुढे ते म्हणतात, नको रे मना भेद नाना विकारी. भेद म्हणजे फरक. आता मनुष्य जर आपण पाहिलं तर प्रत्येक मनुष्याचा चेहरा वेगवेगळा असतो. प्रत्येकाचं नाक वेगळं, प्रत्येकाचे डोळे वेगळे, प्रत्येकाचे कान वेगळे, प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण ही वेगवेगळी असते. जर तो एकसारखाच असता तर त्यांच्यामध्ये भेदच राहिला नसता, फरक राहिला नसता. मग हा भेद जो आहे, हा फरक जो आहे, हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. आणि हा भेद मग इथे आपण म्हणू की प्रत्येकाच्या मनुष्याचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाचा स्वभाव जसा चेहरा एकसारखा नसतो तसा प्रत्येकाचा स्वभाव सुद्धा हा वेगळा असतो. त्यामुळे सगळीकडे फक्त मीपणाचा अहंभाव न गाजवता तू इतरांचं म्हणणं लक्षात घेत जा, तरच तुझ्यामध्ये किंवा समोरच्यामध्ये वाद निर्माण होणार नाही. आणि पुढे ते म्हणतात, नको रे मना शिकवू पुढिलांसी. तुला जे येतं ते तुझ्याजवळ राहू दे. कारण प्रत्येकाजवळ ज्ञान असतं. प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीत परफेक्ट नसला तरी त्याला जे येत आहे त्याच्यामध्ये तो निष्णात असतो, परफेक्ट असतो. म्हणून तुला जे येतं ते तू, मला हे येतं, मला ते येतं असं प्रत्येकापुढे सांगू नकोस. तुला येत आहे, तू इतरांना शिकवायचा प्रयत्न कर. परंतु मी हे करतो, मी हे करू शकतो असं मीच गुणगान तू करू नको. म्हणजे अर्थातच अहंभाव तू बाळगू नकोस. खूप चांगला असा अर्थ या श्लोकातून निघत आहे. मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.